नमस्कार, शुभप्रभात. मी सविता तुमचे माझ्या मराठी वाईब चॅनलवर मनापासून स्वागत करते. शहराच्या धावपळीतून दूर आम्ही आलोय गावात आजच्या रामनवमीनिमित्त. नमस्कार गाईज, रात्री पाहिलेच असेल तुम्ही की आपण गावाला पोहोचलो आणि आज आहे रामनवमी. तर चला मग तयार झालेलो आहोत, आपण जाऊया मंदिराकडे. आमच्या गावात खूप मोठं रामाचं मंदिर आहे आणि आपण रामनवमीसाठी गावाला आलो आहे. चला तर मग. गावात रामनवमी असल्यामुळे वातावरण खूपच पवित्र, आनंददायी आणि भक्तिमय आहे. रामनवमी हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सण आहे. मंडळी, आमच्या गावामध्ये रामनवमी खूप उत्साहाने व मोठ्या श्रद्धेने साजरी करतात. मंदिरात सकाळपासून काकडा आरती, पूजा, रामायण पारायण, कीर्तन चालू असतात. सर्व गावकरी, मुंबईकर, पुणेकर एकत्र येऊन दरवर्षी ही रामनवमी साजरी करतात. तेव्हा आपल्याला एकोप्याचे सुंदर उदाहरण येथे दिसते. त्यामुळेच संस्कृती, परंपरा व भक्तीचा सुंदर संगम आपल्याला येथे पाहायला मिळतो. मंडळी, राम नामातच एक वेगळी शक्ती आहे. आज आपण ती शक्ती येथे अनुभवत आहोत. रामनवमी म्हणजे तो पवित्र दिवस ज्या दिवशी प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला असे मानले जाते. श्रीराम जन्माची कीर्तनानंतर श्रीरामांचा पाळणा झाला. नंतर प्रभू रामचंद्रांचा जयघोष करून कीर्तनाची सांगता झाली. महाप्रसाद घेतला व आम्ही घरी आलो. रात्र झाली होती. सगळी वाडी व वाडीतले मंदिर लाईट्स व माळींनी सजले होते. मग आम्ही श्रीराम पादुकांच्या मिरवणुकीत सहभागी झालो. हा आमच्या गावातील पारंपरिक लेझिमचा खेळ आहे. तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळे यात सहभागी होतात. मंडळी, या लेझिम डान्ससाठी 1 लाईक तर नक्की झाले पाहिजे. मंडळी, मला कमेंटमध्ये नक्की सांगा की या प्रकारचा लेझिम खेळ कुणाकुणाच्या गावाला होतो. गावातील सर्व स्त्रियांनी खूप छान कलश सजवून आणले होते. डोक्यावर कलश घेऊन सर्व स्त्रियांचे पाय टाळांच्या तालावर थिरकत होते. सगळ्या जणी खूप उत्साहाने या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. जर तुम्हालाही अशी गावची वाईब आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या गावात रामनवमी कशी साजरी केली जाते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय श्रीराम.